लगा 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 कशाचा बेत आहे वाटतंय का नाही काय पेशंट बर जरा तोंड बेंड धुवून धुतलंय पर काय तोंड धुवून सुद्धा असं दिसतंय म्हणलं ना अवघड आहे. आ ओ मॅडम काय करायचं बोलो जरा थोड़ा थोड़ा बोलिए. भात होतो जाएगा सिगड़ी खराब हो जाएगा और पेटेगा. घर पेटेगा तो सिगड़ी भी पेटेगा. काय ओळखते अंड्याचं कालवण करावं म्हणते. अंड्याचं हाय ते का अंडी तर आणले ती मगाशी. होय किती आणली ती 7 जायते. पैसे दिले का त्यांचं आपलंच होतं त्यांच्याकडे. होय तर बघा आज अंड्याचा बेत आहे बघा. मी अंडी जाऊन आणली ती मी म्हणजे बोल की अगं किती जरी हसवायचा प्रयत्न केला तर हसतच नाही. अगं सगळ्या महाराष्ट्रात तुझा आवाज घोंगत होता की ना. आवाज कसा घोंगला पाक बारीक झाला लागल करपल दत. किती अंडी आहे ती 3 3 6 3 9 अंडे घेतली ती बघा हे इथं. इकडं चटणी घेतली. अगं चटणी पाकच कशी संपली ग. काढायची की आणले किती करायला. ती कर भरा घ्या आपल्याला एकाच्या नादानं आपल्याच्या भरणी मोकळी करू दे नका. आपली भरणी कायम फुल ठेवत जावा. होय दुसऱ्या भरणीत आहे वर. दुसऱ्या भरणीत आहे काय बरं मग असू द्या. नाही मला वाटलं ते एका चटणी काय ना आपली भरणी कायम ही व्हायची. प्रत्येक चटणीतला अर्धा अर्धा किलो काढून ठेवत जावा. हो आता त्यात घालते का शिजवत नाही फोडून करते. शिजवून खा घेतो 2-3 उशीर लागतोय की त्याला. तुझ्या पुरते शिजवून खा ग. अंड्यात दिल्यात चांगलं असतं या. सगळं असं खायचं पालिसाने एकटं लाडाचं आहे का आपण. अगं 1-2 तर खा घेतो. अंगात तरतरी ती अंड्यानं शिजवून खा 2. सोनं जरी खाल्लं तर आपल्या शरीराचं असलं तर काय करायचं. कसलं शरीर आणि काय अवघड झालं या. हाय का शेंगदाण्याचं पोट ही जरा. अंड्याला शेंगदाण्याचं कुठं असतं बे. मग काय टाकते अंगात अंड्याला पीठ घालून कालवून करते. होय मसाला काय खोबरं बिबरं फोडून करणार आहे. होय चटणी म्हणून तर त्याच्या बिहारात तर म्हणून फोडून करणार. चटणीतच आहे सगळं म्हणा. कांदा बी नाहीत आता कांदा संपला. उद्या आणतो की उद्या जातो कुठं तर मंडायला. कोथिंबीरची बी एखादी भेंडी आणा आता. बरं असं ते महागणार कवा खायचं. बरं मग तुझ्या पुरतं मिठाचं जर काढ वाट भरून जेव. काला करून खायचं चांगलं आहे. विशेष काला करून खाते जण काय भाकरी करते. तोंड हे झालं पाक बघू सुद्धा वाटना तोंडाकडं. सकाळची कणिक ठेवलेली तेवढ्या 4 चपात्या लाटल्या पुन्हा भांडी घासली ती आता. एवढं अगं माणसं तुझं हे झालंय म्हणलं ना अवघड झालंय. अगं कसलं तुझं हे म्हणायचं. कसला तुझा आवाज कसला घोंगत होता आणि तू पाकच आता ही झाली या. फोडूनच करा लागली. ती पचत दे की कढई तर जरा. पुन्हा विलय फिरते. हा कढई पचलेलीच होती तिकडे गॅसवर. तेल वतलंय का त्यात. अंड्याचं पिवळे अंडी आता एकाची अंडी म्हणल्यावर कशाची घरची असती. काय माझी आई होती तेव्हा कोंबड्या मुलकाच्या असायच्या 50 कोंबड्या असायच्या. ते असले की नेले बोक्याला. आई गेली ती अंडी बी गेली सगळंच गेलं. कशाची अंडी यायची काय एकात आणायचं पैसे द्यायचं आणि खायचं. आई होती तेव्हा 50 कोंबड्या होत्या दिवसाला 10-12 अंडी घावायची. खायला म्हणून शिवाय द्यायचं. मुलकाची अंडी असायची खाय ना म्हणून शिवी द्यायची. काय आबासाहेब काय चाललंय आबासाहेब. भुका लागली दिले आता मस्त राखून आलेले भुकाली. नाही कर ग भावाला भूक लागली लवकर. नाही मला शिरा नको शिळ थांब अंड्याच करू 1 मिनिट थांब भाऊ. मला एक म्हणजे कर म्हणून आलाय. अरे 2 मिनिटात पुनम करते या. थोडं उकळल्यानंतर थांबते. तिथं गॅस चालू आहे. गॅस चालू आहे तिथं.
कसली मग ह्यात कालवण आहे मग थोडं बस सकाळ थांब की जरा अंड्यात खा चांगलं. हाय ते बी खातो हे बी खातो. चपात्या केल्या तिनं गरम. आता नेवली असते ती मसर घेऊन जाताना केले ते हम्म. मसर सोडून दिली त्यांनी. जरा फास्ट हलव म्हणजे भावाला भूक लागली ग. कना 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 हात धुवून यायचा जा. भात खवं तू पाणी तुझ्या हातावर तिथलंच होता घेत आता होतो का. धुवा चांगला. ते हलवून ताण घेऊन तळा 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 फळ देईल हे सगळीकडे मिक्स कर तसं चिटकून बस त्याला हलव सगळीकडे. मग पोळी बनवलं खान 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 लागा थांब की भाव लागा थोडं लागा हे जे उत्तर होते माझं थोडंच खा थांब अंडेच खा. काय मी तर जेवलोय आता. मी पण डाळीचं कालवण होतं ते खाल्लं आपलं मटकीचं. थोडंच खा बघ मीठ टाकलं बघ त्यानं लगेच इथे तुला बघ. हाय का सगळा तर राहणार मसराच नाही. हाय भरपूर होय महिनाभर जाईल का अजून. हो चटणी हळद टाकली आहे त्यात. भाजू दे गेलं त्याला वायस मिठाच दे तोपर्यंत. अवकच देऊ का भाजू दे खाली कना 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 घरा घरा खाली नोक लागल्याशिवाय काय पकड धर पकडीन हे कर. पडेल व्यवस्थित बघू दे. तिकडं काय भात शिज करपवशील त्यात. बंद कर आता. भाऊजीची गडबड का तिथं बंद करा. मग त्यातलं बंद केलाच पाहिजे. गॅस आहे शेवटी ती. पकडीन धर किती काय म्हणते ती कढई. पकडीन धरलं म्हणजे ती फिरत नसतंय. हं आता बघ बरं तुला कसा मग तोड. ताप यायला लागला. पोराला आता गावात डॉक्टर येईल त्याच्याकडे घेऊन जातो. दुपारी नव्हता नसतं कोचांबलंय पोटात दुखतंय म्हणजे शेंगा वगैरे दिलेल्या खाल्ल्या. हिरव्या शेंगाला खाय नसतील ग. आता उद्या सकाळच्याला आता ठेवले ते निवडून शिजू घालते सकाळचं पेटून. आता झाले म्हणलं पण वाराला सुटले शिजत नाही ते. कूलर लाव का. नको आता किती 2 भाकरी करत भात शिजला या चपात्या आहे 2 भाकरी करते. पोळ्याला मीठ टाकलं ना त्यात. टाकले कांदा चिरला ना 1-2 तुला. कांदा नाही तर मग काय म्हणते मी काय करायचं सकाळी होतं कांदा. तेवढं काल तर तो ध्यान केलं का काल मिरची बाजारात सगळं आणलं नसतं. कशाचं माझं मला सुधारणं काय काय शिल्लक आहे तोपर्यंत थोडं सांगत जा बाबा म्हणजे घरात कमी पडत नाही काय. पाक संपल्यावर तुम्ही सांगता. तसं 2-3 कांदा पण पाक संपवून काय करायचं. मग एखादा ह्यात टाकला असतं तर चांगलं झालं असतं सांग बरं. मीठ टाक की. टाकलंय वा खरट करायचं का ते भाऊजीला आधी खरट पटत नाही. बसते का नाही. ते मुलांना तसं करतं गडबड. चहा बी माणसांच्या गडबड ठेवू द्या की शिजायला. हाडा असते आणि शिजत नाही पाहिजे गडबडीत मुलांना तसं करतात. आता शिजायला येतात का त्याला भाजतं. दुपारी जेवून जावं म्हणलं तर जेवत नाही. रोज जेवतो आज का बरं फार जेवला नाही. आज सकाळचं जेवण त्यांनी केलंय 12-1 ला वगैरे आवाज तिकडे गेला. सकाळी शेंगा खाल्ल्या तिकडं आवाज तिकडं. हॅलो हॅलो वाढ त्याला थोडं. कचूच वाढायचं का मला म्हणते ना पुन्हा कचूच तिला नाही पाच झालं की शीताला काय त्याचं हाड काय दिली देऊ का? दे उलत पालत कर भाजत आली ना वाजली. त्याला काय त्याला वायस वाढ त्याला म्हणतात पुन्हा कालवणार वाढ. बस तेवढं टिकून खातो येतो पण आता तुम्ही पातळा करताय कसं आहे. पातळच करायचं.